नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या सोमवारचं आपण मार्च महिन्यात पहिल्यांदाच भेटलेले आहोत आणि 19 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी असा मराठी मनाचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे हे 2 दिवस आणि त्याचं औचित्य साधून महाराष्ट्र टाइम्सने कला संगम नावाचा एक अत्यंत देखणा असा उत्सव साजरा केला. त्या उत्सवाबद्दल आणि अर्थातच अनेक विविध जे पैलू आहेत पत्रकारितेचे या सगळ्याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कला संगम घडताना आणि आजच्या कार्यक्रमात जे विशेष अतिथी म्हणून आलेले आहेत ते आहेत महाराष्ट्र टाइम्सचे संपादक निवासी संपादक समीर कर्वे. नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये. 30 वर्षाहून अधिकचा असा अनुभव तुम्हाला या पत्रकारितेच्या क्षेत्रातला आहे. तर वेगवेगळ्या पातळ्यांवरती आपण काम करत असतो, पण कला संगम ही संकल्पना नेमकी कशी सुचली आणि त्याच्यात काय काय यावं अशी तुमची अपेक्षा होती? नमस्कार. आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे मराठी भाषा गौरव दिन जो आपण 27 फेब्रुवारीला साजरा करतो आणि त्याच्या आधी 19 तारखेची शिवजयंती, याच्या मधल्या कालखंडात आम्ही ह्या गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र टाइम्सच्या म्हणजे द टाइम्स ऑफ इंडियाच्या कार्यालयाच्या इमारतीच्या प्रांगणात अशा प्रकारचा आम्ही खाली इमारतीसमोर अशा प्रकारचा सोहळा साजरा करण्यास सुरुवात केली. पण त्याच्यापूर्वीसुद्धा मटा म्हणजे मैफल या नावाने आम्ही छोटेखानी साहित्य संमेलन भरवण्यास सुरुवात केली होती की वाचकांबरोबर रसिक प्रेक्षकांबरोबर आदानप्रदान व्हावं हा त्याच्यामागचा उद्देश होता. त्याच्याचबरोबर आम्ही नाशिकमध्ये म्हणजे कुसुमाग्रजांच्या नगरीमध्ये आपण कला संगम हे त्याला नाव देऊन अशा प्रकारचा एक सोहळा सुरू केला आणि मग ते आम्ही नाशिक, पुणे, मुंबई, त्याचप्रमाणे नागपूर, संभाजीनगर अशा विविध ठिकाणी आमच्या ज्या आवृत्ती आहेत त्या ठिकाणी वाचकांबरोबर आणि अर्थातच आपले मराठी वाचक, रसिक, श्रोते आणि त्याच्यात अमराठी भाषकांना पण सहभागी करून त्यांना पण आपली कवाडत आपल्या म्हणजे कलेची, साहित्याची, आपल्या भाषेची, संगीताची, लोकनृत्याची, लोककलांची, चित्रकलेची, शिल्पकलेची ही खुली करून देणं हे आम्ही त्याच्यामागचं उद्दिष्ट ठेवलं होतं. हा आत्ताचा सोहळा करताना एक वेगळं निमित्त होतं की आम्ही गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी आम्ही अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा ही एक संकल्पना होती आणि सांगायला आनंद वाटतो की तो गेल्या वर्षी मिळाला. त्यामुळे गेल्या वर्षीचं म्हणजे आपण त्याच्यामुळे साजरा केला. यावर्षी एक महत्त्वाची मराठी मनाला सुखावणारी एक अत्यंत अपूर्व अशी घटना घडली होती. ती म्हणजे आपल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेल्या आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा गड किल्ल्यांना आणि त्यातल्या 12 किल्ल्यांना मिलिटरी लँडस्केप्स ह्या संकल्पनेअंतर्गत जगभरात म्हणजे युनेस्कोनी त्याला जागतिक वारसा यादीत स्थान दिलं होतं. एक तो समूह म्हणून त्याचा आपण त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचं यश आपल्याला आलेलं होतं. तर आम्हाला वाटलं ह्यावर्षी आपण त्या सभोवती आपण त्याची म्हणजे ती मुख्य संकल्पना आपण ती करावी. अर्थातच बाकीच्या गोष्टी पण त्याच्यात होत्या म्हणजे जशी गझल अदाकारी होती, प्रके अत्रेंचं म्हणजे त्यांचे खुमासदार अत्रे असा पण एक कार्यक्रम आम्ही ठेवला होता. शिवस्वराज्य गाथा नावाचा एक कार्यक्रम अत्यंत सुंदर सादरीकरण त्याचं होतं. नंतर आप्पा तथा गोनी दांडेकर यांच्यावरती असलेली दुर्गा भ्रमण गाथा ही एक म्हणजे त्यांची दुर्गा भ्रमण गाथाची किल्ले पाहिलेला माणूस अशी एक फिल्म आपण केली होती. पण हे जे 12 किल्ले आहेत त्याचं वेगवेगळ्या रूपात म्हणजे जवळपास आपण म्हणू की 10 ते 10 पेक्षा अधिक त्याच्या वेगळ्या शैलींमध्ये आपण त्याचं दर्शन घडवण्याचा आम्ही संकल्प केला आणि त्यात तैलचित्र, जलरंग, शिल्प, त्याचप्रमाणे प्रतिकृती अशा आणि म्हणजे प्रत्यक्ष शिल्प तर प्रत्यक्ष घडताना लोकांनी बघितलं. ॲक्रेलिक मधलं पेंटिंग्स, लाईन ड्रॉइंग, स्केचिंग आपण ज्याला म्हणतो अर्कचित्र त्या प्रकारचं लोकांनी तिथे केलं. तर हे सगळं प्रत्यक्ष घडताना कला तिथे दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे
आणि याला सकल कलांचा संगम म्हटलं तर अनेक मोठे चित्रकार आणि गिर्यारोहक मोठ्या संख्येने तिथे आले होते की ते प्रतिकृती घडवायला. आणि अनेक म्हणजे कॉलेजांचा तिथे मुंबई विद्यापीठ त्याच्या अंतर्गत येणारे विद्यार्थी, कला विभाग त्याचा, ते शिवराज्याभिषेक त्यांनी प्रत्यक्ष घोड्यावरून येऊन तो शिवाजी महाराज तिथे अवतरले. तालवाद्यांनी तिथे मानाचा मुजरा केला. तर असा सगळा तो सोहळा होता आणि तिथे खूप मोठ्या संख्येने आबालवृद्ध तिथे आले. काही संग्राहक होते. एक विश्वास अजिंक्य नावाचे दादरचे मुंबईतले रहिवासी आहेत, त्यांच्याकडे विविध भांड्यांचा संग्रह आहे, तो त्यांनी सर्वांसाठी खुला केला. सिद्धार्थ कॉलेजची आपली NCCची मुलं आहेत, ती त्यांचं वॉरशिपचं मॉडेल घेऊन आली. गडमावळा नावाचं एक संस्था आहे वसईची. म्हणजे बघा की विविध प्रांतामधून, विविध क्षेत्रामधून तिथे मुलं येत होती. तर ती सगळी तिथे आली आणि त्यांनी तिथे एक आपल्या INS इम्फाळ नावाची स्वदेशी युद्धनौका आहे, ते तिथे त्याचं मॉडेल तिथे त्यांनी केलं. भारतीय नौदलाचं पण एक शिपचं मॉडेल होतं. महापालिकेचा उद्यान विभाग होता की ज्यांनी फुलांच्या प्रतिकृती म्हणजे फुलांचा वापर करून त्यांनी मेघडंबरी साकारली. तर इतकं तिथे वैविध्य होतं. तिथे ही जी म्हणजे एक शिवाजी महाराजांची आपण म्हणतो की मूळ चित्र कुठल्या स्वरूपातली, तर त्याला किरण शिंदे होते, त्यांच्याकडे तो संग्रह होता की ज्यांनी त्यावेळेला विविध म्हणजे चित्रकारांनी जी चित्र साकारली होती त्याचं प्रदर्शन तिथे मांडलं. ज्येष्ठ दिवंगत हवाई छायाचित्रकार गोपाळ बोधे यांनी प्रथम हेलिकॉप्टरमधनं टिपलेली ती छायाचित्र, म्हणजे त्याचं विहंगम असं दृश्य हे हेलिकॉप्टरमधनं घडलेलं, ती मोठ्या स्वरूपात, विशाल स्वरूपात तिथे आपण साकारली होती. तर असंच विविध महाविद्यालयांच्या, विविध गिर्यारोहकांच्या, विविध चित्रकारांच्या, एक विकास पाटणेकर नावाचे जलरंग चित्रकार आहेत, त्यांनी तिथे चित्र साकारलं. तर असे अनेक तिथे दिलीप झुंजारराव आहेत जे स्वतः आरोहकही आहेत, तर त्यांनी तिथे प्रत्यक्ष तिथे लाईन ड्रॉइंग म्हणजे त्याचं बारकावे आपण म्हणतो ते सगळं सादर करून तिथे साकारलं. तर हे सगळं प्रत्यक्ष बघणं हा तिथे एक मोठा असा म्हणजे अनुभूती होती ती. तो एक आनंद देणारा अनुभव होता असं म्हणता येईल. पण ह्या सगळ्या अनुभवामध्ये हे झालं तुम्ही रसिकांकरता, प्रेक्षकांकरता, वाचकांकरता काय केलं, पण हे सगळं करत असताना पत्रकार म्हणून तुम्हाला काय मिळालं? बरोबर. आमचे मुख्य संपादक पराग करंदीकर त्यांची अशी इच्छा आणि अपेक्षा होती की ज्या ठिकाणी आपला मराठीचा वावर आहे, मराठी तिथे रुजते, मराठी वृत्तपत्र निघतं आणि मराठी भाषा बोलली जाते. आपण वर्षभर आपण राजकीय निवडणुकावर आल्या की आपण मराठीचा मुद्दा घेतो, विविध आपण साहित्य संमेलने भरतो, पण हाच जिथे मराठी वृत्तपत्र निघतं, मराठी बोलली जाते, तिथे मराठीचा हुंकार, मराठीचे आविष्कार सगळ्यांपर्यंत आपण तिथे त्याचं दर्शन घडवलं पाहिजे. आम्हाला वाटलं की 3 दिवसात आपण ते करू शकलो. अर्थातच मी इथे दिसत असलो तरी माझे अनेक सहकारी आहेत की जे वृत्तपत्र दररोजचं काढताना तिथे दररोज म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात प्रत्यक्ष काम करत होते. तर आम्हाला काय मिळालं, तर आम्हाला एक आनंद मिळाला की मराठी भाषा गौरव दिन आपण वेगळ्या प्रकारे कसा साजरा करू शकतो. तर ह्या प्रकारे आम्ही केला साजरा. त्याच्याच बरोबर आता आपले तारपा वादक आहेत भिकल्या धिंडा, ते मागच्या वर्षी आपल्या म्हणजे व्यासपीठावर होते. त्यांचं वैशिष्ट्य बघा, 90 वर्ष त्यांचं वय, पण तारपा हे जे वाद्य आहे ते कुठेही जाताना ते वाद्य खाली जमिनीवर ठेवत नाहीत. स्वतःचं वाद्य स्वतः घेतात. ते वाद्याला ईश्वर मानतात. त्यांना त्याच्यासाठी अनेकदा संघर्षही करावे लागले. तरी संघर्षाची कथा आपण तिथे त्यांच्या लोकांसमोर मांडू शकलो. पहिल्या दिवशी आपले म्हणजे मंत्री महोदय तर होतेच, पण त्याच्याच बरोबर आपले प्रमुख पाहुणे असे कलाकारही होते आणि मंत्री महोदयांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तमाशा कलावंत आपले म्हणजे रघुवीर भाऊ खेडकर की जे साताराहून इकडे आले होते, तेच पुण्याच्या आमच्या म्हणजे कार्यक्रमात त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला. म्हणजे हेच कार्यक्रम विविध शहरांमध्ये घडवतोय. तर त्यांचं पण वैशिष्ट्य असं आहे की तमाशा म्हणजे त्या कलेमध्ये आपण आज त्याला आपण म्हणतो की राजमान्यता अशा कलांना मिळाली पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यांनी खूप खस्ता काढल्या आणि अनेक दुःख झेलली. अनेक त्यांचे कुटुंबीय त्याच्यातनं म्हणजे त्यांना निरोप द्यायला लागला अशा कला सादर करताना. तर त्यांना व्यासपीठ मिळून आपण अशा कलाकारांना लोकांसमोर सादर करू शकलो. त्यांना यथोचित आम्ही थोडाफार आमच्या वतीने जेवढा होईल तेवढा, कला मोठी अर्थातच, पण त्याचा सन्मान करू शकलो, हे आम्हाला चांगलं वाटतं. त्याचबरोबर आम्हाला असं वाटतं एक 3 विद्यार्थी असेल ते विल्सन कॉलेजचे की ज्यांनी हा अख्खा सोहळा हा एक फील्ड म्हणजे रिपोर्ट प्रोजेक्ट असा म्हणून त्यांनी केला आणि त्यांनी ते 3 दिवस स्वतः बघितलं की ह्याच्यामागे आपण इव्हेंट मॅनेजमेंट असं आजकाल एक मॅनेजमेंटची स्कूल आहे की महोत्सवाचं आयोजन त्याचं कसं करायचं, नेटकं आयोजन कसं करायचं आणि ती व्यवस्थापन कौशल्य म्हणून आता ती म्हणजे तो अभ्यासक्रम आता त्याला म्हणजे मान्यता प्राप्त झालेला आहे. तर त्याचं प्रत्यक्ष शिक्षण, कारण तुम्ही
पुस्तकात किंवा वहीत धडे गिरवलेत तरी प्रत्यक्ष तुम्ही जोपर्यंत इंग्रजीत ज्याला पिन टू पियानो म्हणतात, येस, तर ते जोपर्यंत करत नाही, त्याचा सराव करत नाही, तोपर्यंत हे प्रत्यक्ष त्याची म्हणजे सराव होऊ शकत नाही, त्याची सिद्धी होऊ शकत नाही. बरोबर. तर ते करण्याचा हा एक अनुभव होता. आणि आजकाल आता पत्रकारितेमध्ये सुद्धा आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला मल्टीटास्किंग आवश्यक आहे. तर हे सर्वजण करत होते. आमच्याबरोबर अनेक कॉलेजचे विद्यार्थी त्याच्यात सहभागी झालेले होते. दुसऱ्या दिवशी एक मला सांगायला आवडेल की शोध युवा प्रतिभेचा नावाची आम्ही एक स्पर्धा भरवली होती. ती त्याच्या आधीपासून जवळपास 15 महाविद्यालयांमध्ये मुंबईतल्या ती भरवली गेली. आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं पाहिजे होतं की आजची मुलं, तरुण मुलं काय लिहितात, काय वाचतात, त्यांचं सादरीकरण काय करतात. तर आपण म्हणतो की मराठी जगली पाहिजे, मराठी वृद्धिंगत व्हायला पाहिजे, साहित्य सगळ्यांपर्यंत गेलं पाहिजे. तर हे सगळे जे विद्यार्थी आहेत तर ते काही ना काही लिहितायत, सादरीकरण करतायत. कवितेपुरतं न थांबून कविता तर सादर छान त्यांना स्फूर्तीच आहे, पण त्याचबरोबर म्हणजे नाट्य छटा किंवा छोटा असा एखादा उतारा 6 मिनिटात सादर करण्यासाठी लिहिणं, लेखन करणं, त्याचं एखादं गद्य वेगळ्या प्रकारे नाटुकली सादर करणं. तर हे सगळं त्यांनी मराठी भाषेच्या गौरवार्थ केलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ही जी 15 मुलं, त्यातनं आम्ही 15 महाविद्यालयामधून 26 विद्यार्थी आपण जे निवडले होते, त्यांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केलं. माननीय परीक्षकांना ते भावलं आणि त्याच्यामुळे अनेकांची चिंता अशी मिटली असेल की मराठीचं भवितव्य चांगलं आहे, नक्कीच उज्ज्वल आहे. आणि त्या मुलांचं आपण तिथे सादरीकरण केलं. तर अशा प्रकारे आपण कॉलेज विद्यार्थी जे आहेत ते पण आपण ते काय करतात आणि ते आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो, ही पण एक आमच्या दृष्टीने उपलब्धी मला असं वाटते, खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. आम्हाला असं जाणवलं की हिंदी भाषक असतील किंवा काही अमराठी असतील, काही त्यांच्या घरी कदाचित बंगाली बोलली जात असेल, काहींना इथे मराठी म्हणजे ह्या कॉर्पोरेट जगतात राहून इंग्रजीचा गंध जास्त असेल, मराठीची सवय नसेल, त्या सर्वांना जाणवलं की मराठीचं दालन किती समृद्ध आहे. आणि ते आपण पोचू शकलो, हा आम्हाला याची मोठी फलश्रुती अशी आम्हाला वाटते. म्हणजे 3 दिवसाच्या मेहनतीचं सोनं हे त्या निमित्तानं झालं. अजूनही पत्रकारितेतले आयाम काय आहेत, त्याच्यातली भविष्यातल्या संधी काय आहेत, त्या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या भागात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कलासंगम घडताना नेमकं काय काय आपण पाहिलं, ऐकलं, काय काय अनुभवलं, हे सगळं तर समीर कर्वे यांनी सांगितलंच. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी कुठेतरी पत्रकारिता हा एक महत्त्वाचा धागा आहे. तर पत्रकारितेतली विश्वासार्हता आणि बदलत्या वेगात ती कशी टिकवता येईल, याबद्दल तुम्ही कशा पद्धतीने रोजच्या तुमच्या व्यावसायिक जीवनात संघर्ष करता? बरोबर. आपण दूरदर्शनवरती आहोत, त्यामुळे पत्रकारितेचा संबंध दूरदर्शनशी पण आहे आणि आम्ही प्रिंट माध्यमातून कार्य करतोय. तर प्रिंट माध्यमातून काम करताना सुद्धा आत्ता जर का बघितलं तर सर्व माध्यमं ही आपलीशी आपल्या करायला लागतात आणि ते आम्ही आमचं आद्य कर्तव्य मानलेलं आहे. त्यामुळेच आपण कुठल्याही माध्यमाशी फारकत घेऊन राहू शकत नाही. पण त्याचबरोबर आपल्या विश्वासार्हता टिकवली पाहिजे. आजच्या पत्रकारितेचा वेग गेल्या काही वर्षात खूप प्रमाणात, विपुल प्रमाणात वाढलेला आहे, पण त्याचं व्यापकत्वही वाढलेलं आहे. आणि त्यामुळे विश्वासार्हतेचा आपण जेव्हा म्हणतो, विश्वासार्हता हा शब्द, त्यावेळेला आणि त्याचं लोकशाहीकरण म्हणजे माध्यमाचं लोकशाहीकरण वाढलेलं आहे. प्रत्येकाच्या हाती ते माध्यम आलेलं आहे. त्यामुळे आपण पत्रकार असताना ते आपण प्रशिक्षित पत्रकार असतो, पण ज्याच्या हाती आज जे मोबाईलसारखं किंवा त्याच्यावरनं इंटरनेट आधारित पत्रकारिता जी असते, तो प्रत्येकजण म्हणजे पु ल देशपांडे जसं म्हणायचं की मला काही सांगायचं आहे, हे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मला काही सांगायचं आहे. आणि पत्रकारितेचा जन्म तसं बघितलं तर त्यातनंच आहे की मला काही सांगायचं आहे. बरोबर. ते तुम्हाला ती असोशी असली पाहिजे काहीतरी सांगायची, पण त्याचबरोबर विश्वासार्हता ही महत्त्वाची आहे. अनेकदा आजकाल असं होतं की आपण म्हणतो ना की अफवा ही पटकन म्हणजे पसरली जाते, ती वाहणेशिवाय वाजते आणि आपण वाहणा घालेपर्यंत अफवा पसरलेली असते. तर तसं न होता, तसं जर का झालं तर तुमच्याकडे जी व्यक्ती त्याची खातरजमा करायला येते आणि खात्री पटवायला येते, ती कदाचित शेवटी येते. तोपर्यंत ती 50 माणसांना आणि 50 × 50 त्याचा गुणाकार होऊन आणखीन गुणाकार असं करती लाखोंपर्यंत गेलेली असते. तर त्याचं निराकरण करणं याची एक वाढीव जबाबदारी पत्रकारांवरती आता आलेली आहे. त्यामुळे विश्वासार्हता ही अत्यंत सर्वोच्च स्थानी आणि ती महत्त्वाची आहे. त्याच्यात अर्थातच त्याची जी स्पर्धा ही आपल्या वेगाशी आहे. आता वेग आणि विश्वासार्हता ह्या काय
दोन गोष्टींमध्ये वेग का विश्वासार्हता असं आपण म्हणू शकत नाही, पण वेग पण हवाच. त्यामुळे पहिलं कोण असं करताना कधी कधी आणि किंवा कदाचित कधी कधी छपाईच्या आणि वृत्तपत्र, आता आपण एखादं न्यूज ती ऑन एअर जाते आपल्या भाषेत, तुमच्या भाषेत तुम्ही म्हणता तसं, तर त्या त्या गोष्टीशी आपल्या जुळून घ्यायला लागतं. त्यामुळे त्याची खातरजमा आणि आज आत्ताचं आपण जे 2 दिवस बघतोय ते भूराजकीय आत्ताचे उत्पात सुरू आहेत, अशा वेळेला म्हणजे एखादी वृत्त आपल्यापर्यंत नेण्याचे आणि त्याचे खातरजमा करण्याचे मार्ग जे आहेत कधी कधी ते कुंठित झालेले असतात. ते आपल्याला कदाचित आपल्याकडे तसा ते स्रोत नसतात की आपण त्याची खातरजमा कशी करू शकू. पण ह्याच्यासाठीच आपल्या प्रत्येकाला आता आपण असे म्हणू की बहुस्रोतांवरती आपल्याला अवलंबून राहायला लागतं. त्यामुळे एका बातमीची खातरजमा करताना अनेक स्रोतांवरती आणि ती कन्फर्म झाली की मग बातमी देणं. त्यामुळे विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची. त्याच्यातनं अनेकदा गोंधळ होऊ शकतात, कोणाच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. तसं म्हणजे झुंडबळींसारख्या घटना, आपण दुर्दैवी घटना आपण अनुभवलेल्या आहेत, त्या गोष्टी होऊ शकतात. दुरावा होऊ शकतो, समाजामध्ये दुरावा होऊ शकतो आणि त्यातली प्रतिक्रिया तुमच्या बातमीवर की आपल्या बातमीवर आधारित होऊन जर का दुसरी कोणी व्यक्ती जर का तशी प्रतिक्रिया देत असेल, उत्स्फूर्त प्रतिक्रिया चांगली आली तर चांगली असते. पण जर का ते जल्पकांनी जर का ट्रोलिंग ज्याला म्हणतात ते जर का घडलं तर एखाद्याला म्हणजे मानसिक धक्काही पोहोचू शकतो. प्रतिक्रिया देणाऱ्यांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या सगळ्या आपण ज्या गोष्टी आहेत की ह्या सगळ्या मर्यादांमधून आपण सगळे काम करत असतो. एखाद्याच्या हातून जर का काही ह्या मर्यादांमुळे जर का काही चूक होणार असेल तर ती खातरजमा करा. त्यांनी कुठल्या हेतूने आणि कशामुळे त्यांनी म्हटलेलं आहे तर ते खातरजमा करून घ्या. त्यांना प्रत्येकाला पत्रकार जशी दुसरं म्हणणं ऐकण्याची संधी देतात तसं त्यांनी पण संधी दिली पाहिजे. हा दुतर्फा संवाद आहे, तर असं मला वाटतं. म्हणजे दोन्ही बाजूनी झाला पाहिजे हा संवाद. आणि गमतीचा भाग म्हणा किंवा योगायोग म्हणा, आता आपल्याही दोन्ही बाजूनी संवाद होणार आहे. रमेश उलगे म्हणून पालघरहून आपल्याशी संवाद साधतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की कला संगत घडवताना पत्रकारिता सुद्धा ही एक छान कला आहे, पण त्याचप्रमाणे नृत्य, गायन, वादन, लेखन, कथाकथन, विनोदी प्रकार, ह्या ज्या कला आहेत या कलांचा अधिक विकास होण्यासाठी काय केलं पाहिजे असं माझं सरांना विचारणं आहे. म्हणजे इतर ज्या कला आहेत त्यांचा विकास कशा पद्धतीने आपल्याला करता येईल? नक्कीच. म्हणजे आता आम्ही तर हे माध्यम आहोत आणि त्यामुळे मी म्हटलं असं की आम्ही व्यासपीठ या कलांना देऊन एक काय असतो त्याला आपण कॅटलिस्ट ज्याला म्हणू की आपण कुठेतरी आपण ह्या कलांना जेव्हा आपण रंगमंच व्यासपीठ देतो तेव्हा त्या कला बहरतात. आणि आता यांनी तर बऱ्याच कलांचा उल्लेख केला, त्यात आणखीन आपल्याला भर घालता येईल पाककौशल्य, पाककला ही पण कला आहे. तर आता जर का बघितलं तर ही सर्व माध्यमं, म्हणजे कोणी फूड ब्लॉगर असतो बरोबर, तर एक आता ग्रुप आहे आमचं स्वयंपाकघर, तर ते स्वयंपाकात काय काय कला असतात ते सांगतात. आणखीन कोणी आता आम्ही जसं आता केलं होतं की शिप आणि जुन्या जहाजांची प्रतिकृती, तर ते करणाऱ्या कोणते मगाशी सांगितलं असं फुलांपासून त्याला सुंदर सादर करणं. तर ह्या सर्व ज्या कला आणि लेखन कला हे तर आम्ही त्याच्यात आहोतच. त्यामुळे साहित्य निर्मिती, काव्य निर्मिती, ह्या एखादा कोणी जर का कोणी नाटक लिहिणार असेल तर तो काय लगेचच काय व्यावसायिक नाटक लिहू शकेल असं नाही. चित्रपट कोणी लगेच म्हणजे अगदी पहिल्याच फटक्यामध्ये कोणाचा चित्रपट लगेच म्हणजे प्रदर्शित होईल, त्याला म्हणजे प्रतिसाद मिळेल असं नाही. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला लागते आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मला असं वाटतं की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण समाजाने उभं राहायला पाहिजे. जे काही आपले छोटे छोटे समूह आहेत, आम्ही आमच्याशी अनेक असे समूह जोडलेले आहेत की ज्यांना आम्ही त्यांना बळ देण्याचं आम्ही काम करतो आणि असा दुतर्फा संवाद ठेवतो. त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असं काही घडतायत तर तो एक आपल्या जीवनाचं अविभाज्य घटक मानून कल्चर क्लब या संकल्पने अंतर्गत आम्ही तो संवाद घडवत असतो. आणि अशा ज्या काही गोष्टी चांगल्या घडतात, काय होतं आपण अनेकदा मगाशी आपण म्हणजे माध्यमांचं लोकशाहीकरण याच्यावरती मी थोडंसं त्याला स्पर्श केला. अनेकदा काही लोक वाईट घडलं की लगेच पोहोचवतात आणि आमचं तर ते कामच आहे की जे नकारात्मक गोष्टी आहेत त्या पण लोकांपर्यंत आणणं, जागल्याची भूमिका बजावणं हे लोकशाहीमध्ये आमचं पत्रकाराचं काम आहे. ते आम्ही करत राहूच आणि तो म्हणजे ती ग्वाही आहेच आमच्याकडनं. पण त्याचबरोबर ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या पण आपण लोकांपर्यंत मांडल्या पाहिजेत आणि लोकांनी त्या केल्या पाहिजेत. संग्रहालय जी आहेत, आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आपल्याकडे आहे, आपल्याकडे नाट्यकर्मी आणि त्यांनी नाट्य संहिता यांना वाहिलेली काही संग्रहालय असतात, काही जण फिल्मला वाहिलेलं संग्रहालय,
अशा विविध प्रकारची आरमारी संग्रहालय, आर्मीची असतात काही संग्रहालय, विविध प्रकारची संग्रहालय असतात. तर त्या गोष्टींना आपण मत्स्यालय आपल्याकडे, तर अशा गोष्टींना आपण किती प्रमाणात भेट देतो. आपल्याकडे नॅचरल हिस्ट्री आणि निसर्ग इतिहास ह्याला वाहिलेली संग्रहालय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण टिकवल्या नाहीत आणि आपण समाजाने जर का त्याच्यासाठी आग्रह धरला नाही, सगळ्याच गोष्टी सरकार किंवा वृत्तपत्र माध्यमं ह्या करू शकणार नाहीत. हे लोकांनी उचलून धरलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारत हे चांगलं झालं आणि त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही पण हा धागा पुढे पकडून या तुमच्या शहरांमध्ये, तुमच्या गावांमध्ये म्हणजे नव्याने उदयास येणाऱ्या शहरांमध्ये आता महामुंबई विस्तारते, तर अशा ठिकाणी अशा प्रकारच्या जागा, कट्टे, कवी कट्टे निर्माण झाले पाहिजेत. तुम्ही त्याच्यात धडाडीने काम केलं आणि पाहिजे. सघन असं काही निर्माण होत असेल तर त्याच्यात आपली एक खारीचा वाटा तरी असला पाहिजे. आणि पत्रकारिता हा पूर्वापार असं म्हटलं जातं लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाहीचा सर्वस्वी विकास हा पत्रकारितेचाही एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे भाषाश्री जांभेकरांपासूनही आपल्याला परंपरा सांगता येते. पण ही परंपरा सांगत असताना आत्ताच्या काळात मी मगाशी म्हटलं तसं की पहिले बातमी द्यायची ह्या हव्यास म्हणूया किंवा ह्या घाईमध्ये म्हणा, कशा पद्धतीने ह्याचा समतोल साधायला लागतो पत्रकार म्हणून. बरोबर. तुम्ही दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख केला. आता आपण आत्ता विचार केला तर त्या काळी म्हणजे जे काही तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्या काळी ते वृत्तपत्र किंवा नियतकालिक कसं काढत असतील असा आज आपल्या मनात आपल्याला प्रश्न पडेल. तर त्या काळापासून आजपर्यंत बघितलं तर पत्रकारितेची उद्दिष्ट बदलत आली. आपण वेगळ्या उद्दिष्टांवरती आपण काम करत आलो. तर चौथा स्तंभ म्हणून काम करताना आजच्या काळामध्ये आपल्या पत्रकारितेमध्ये मगाशी मी सांगितलं की एकाच स्रोतावरती आपण आज अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे पत्रकाराचं काम हे विविध स्रोतांमधून पत्रकारिता आपल्याला बातमी मिळवायची हे तर झालेलं आहे. त्याचप्रमाणे हा चौथा स्तंभ म्हणून काम करताना आपल्या सत्य लोकांसमोर आणायचं आहे ह्याच्याशी तर पहिल्यांदा आपली म्हणजे बांधिलकी त्याच्याशी असली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या दुसऱ्या बाजूचं म्हणणं हे देणं हे पण अत्यावश्यक आहे. तर त्याला पण आपण म्हणजे मूल्य त्याच्यासाठी दिलं पाहिजे आणि न्याय पण दिला पाहिजे आपण त्याला. त्यामुळे आणि आपण मानतो की आपल्याकडे न्यायाची एक न्यायालय नावाची व्यवस्था आहे. तर आपण त्याला अनुसरून काही गोष्टी करतो. काही गोष्टी न्यायालयात गेल्या तर न्यायालयाच्या अधीन राहून काही गोष्टींचं आपल्याला वृत्तपत्र वार्तांकन करताना ते करायला लागतं. त्याचप्रमाणे आजच्या पत्रकाराला हे मल्टीटास्किंग ज्याला म्हणतात की आपण त्याला मराठीत त्याला शब्द कधी आपल्याला शोधून काढायला लागेल, पण बहुकृतीजन्य असा पण शब्द त्याला शोधून काढू शकतो. तर आपल्या तसं असायला पाहिजे पत्रकाराला. कारण तुम्ही एकच फक्त आत्ता जर का करत बस म्हणजे एकाच फक्त राहिला तर तसं जमणार नाही. त्यामुळे तुम्हाला मगाशी सांगितलं असं की आम्ही जेव्हा कला संगम घडत होतो लोक आमचे सहकारी काय वृत्तपत्र निघत नव्हतं का, तर दररोज वृत्तपत्र निघत होतं. त्याचप्रमाणे एखाद्या बातमीचा उगम हा सुद्धा एखादी बातमी जर का एखादा गुन्हा घडला तर तो काही फक्त म्हणजे पोलीस स्टेशनपर्यंत गेलं तेवढ्याच प्रमाणात राहणार नाही. त्याला काही राजकीय अंग असू शकतात, त्याला सामाजिक काही कारण असू शकतात. कदाचित त्याच्यामध्ये जर का तुमचा त्या गोष्टींचा अभ्यास असेल तर त्याला सामाजिक बैठक जी असेल की त्याच्यामध्ये उपेक्षेमुळे किंवा कोणी वंचित राहिल्यामुळे त्याच्यामुळे कोणाला अन्याय झालाय का, तर ते समोर आपल्या आणणं हे आपलं कर्तव्य ठरतं. तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणताना ही बदललेली आपली जी उद्दिष्ट आहेत आणि आपण प्रगत समाज लक्षात घ्यायला पाहिजे. हे सगळं होत असताना आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. रुपेश गुजराथी सिन्नरहून आपल्याशी संवाद साधतायत. काय प्रश्न आहे तुमचा? मी रुपेश गुजराथी बोलतो, लांचुक सिन्नर जिल्हा नाशिकहून. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की हल्ली पत्रकार हा एक जवळजवळ चालतं फिरतं विद्यापीठच असतं पत्रकारिता म्हणजे. तर पत्रकाराला काही स्वतःची जात धर्म पक्ष काही नसतो. त्यामुळे इतर जणांनी सुद्धा त्या दृष्टीने त्याच्याकडे बघू नये. बरोबर. तो आपले मत हा परस्पर सवयीने मांडत असतो. तर मुलांना लहानपणापासूनच शैक्षणिक क्षेत्रात जर त्याचं मार्गदर्शन केलं गेलं तर एक चांगला पत्रकार घडू शकतो. म्हणजे अभ्यासक्रमात तो विषय असावा. कारण हल्ली सोशल जमान्याच्या काळामध्ये वाचन फार कमी झालेलं आहे मोबाईलच्या ह्याच्यामध्ये. तर अभ्यासक्रमातच त्याचं ट्रेनिंग शाळा कॉलेजमधून दिलं गेलं तर एक चांगला पत्रकार घडू शकतो आणि त्याला सर्व प्रकारचं चौकस ज्ञान मिळू शकतं. तर याबद्दल सरांचं काय म्हणणं आहे? नक्की आपण याबद्दल बोलणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर पाहत राहा हॅलो सह्याद्री.
नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकच्या आधी आपल्याला प्रश्न विचारलेला होता रुपेश गुजराती यांनी की शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये पत्रकारिता आणि त्याची कौशल्य ही कशा पद्धतीने आपल्याला एकत्र करून शिकवता येतील, त्याबद्दल काय सांगाल समीर कर्वे? हो, श्री रुपेश गुजराती यांनी सिन्नरहून मला वाटतं त्यांचा प्रश्न होता. सिन्नरहून होता आणि अत्यंत चांगला प्रश्न आहे. फक्त मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी जे सांगितलं की बरोबर आहे, पत्रकाराला जात धर्म वेश त्याचं म्हणजे तो कसा दिसतो काय दिसतो याच्याशी काहीच हे नाही, त्याचं त्यांनी कर्तव्य करायचं आहे आणि तीच मूल्य ही पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या धड्यापासून तर ती अधोरेखित केलेली आहेतच. पण पत्रकारिताच कशाला, मी तर म्हणे आपल्या शाळा कॉलेजपासून प्रत्येक ठिकाणीच ही आपण तत्त्व सांगितलेली आहेत. त्यामुळे आता काय होतं, काही वेळेला दुर्दैवाने असं होऊ शकतं आणि ते प्रत्येक क्षेत्रात होऊ शकतं की लोक त्या नजरेने त्या चष्म्याने बघतात. पण आपण जर का आपण त्याला पॉलिश म्हणजे त्या हिऱ्याला पैलू पाडताना आपण प्रत्येक जण त्याचे घटक असतो. त्यामुळे रुपेश गुजराती जर का पालक असतील तर त्यांनी त्यांच्या मुलांना ते केलं पाहिजे, जर का तरुण असतील तर त्यांनी त्यांच्या बरोबरच्या व्यक्तींना ते केलं पाहिजे. एक सांगू इच्छितो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी त्याला मर्यादा असतील अजूनही, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की पायाभूत सुविधांच्या फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या त्याला काही मर्यादा जाणवत आहेत. पण त्याचा जर का योग्य उपयोग करून घेतला तर क्रॉस क्रेडिट्स आपण ज्याला म्हणतो की वेगवेगळ्या म्हणजे विषयांमधले श्रेयांक आणि आदानप्रदान ह्यासाठी त्याला खूप चांगला वाव राहिलेला आहे. त्यामुळे एखादा विज्ञानाचा विद्यार्थी असेल तर त्याला असं एखादा विद्यार्थी जर का खगोल निरीक्षण चांगलं करतोय तर त्याला पत्रकारितेचं पूर्वी जर का त्याला बातमी लिहिता येत नसेल पण त्याला प्रबंध लिहिता यायचा, शोध निबंध तो चांगला लिहायचा. पण आता पत्रकारितेचं थोडंसं शिक्षण घेऊन म्हणजे बेसिक शिक्षण तो जर का क्रॉस क्रेडिट्सने मिळवली तर तो ते घेऊ शकतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला तो किंवा ती विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी त्यांना आकाश निरीक्षणावरती जर का चांगला एखादा रिपोर्ट लिहायचा असेल, एखादं वार्तांकन करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण इतर कुठले त्याचे पूर्वग्रह न डोकावता, कारण आकाश निरीक्षण ती व्यक्ती चांगली आहे पण ते लिहिताना जर का त्याला असं वाटत असेल की तो सर्वसमावेशक व्हावा, सर्व व्यक्तींपर्यंत तो सर्व स्तरातल्या व्यक्तींपर्यंत ते पोहोचावं तर ते शक्य आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात या प्रकारच्या गोष्टी आहेतच, पण तो आपण समाज म्हणून आपण तो किती प्रगल्भतेने आपण त्याच्यावरती विचार करून तो स्वीकारतो आणि आपण त्याला कसे पैलू पडत पुढे येतो याच्यावर ते नक्की ठरेल. आणि अगदी त्याच्या पुढे जाऊन जर म्हणायचं झालं तर VSc व्होकेशनल स्किल कोर्समध्ये आता आपल्याला ह्या विषयांचा अंतर्भूत अनेक महाविद्यालयांमध्ये होताना दिसतंय आणि ह्या सगळ्यातनंच एक सकल संपूर्ण विकास आणि विद्यार्थी पास झाल्यानंतर त्यांच्या हाती काम किंवा काहीतरी व्यवसाय नोकरीची संधी उपलब्ध असेल असं नवीन शैक्षणिक धोरणाचे प्रयत्न आहेत. पण हे प्रयत्न होत असताना तंत्रज्ञानही तितक्याच वेगानं बदलतंय. तर हे बदलतं तंत्रज्ञान आणि त्या तंत्रज्ञानाला अनुसरून कार्यक्षेत्र निवडणं आणि असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या आव्हानांना आणि संधींना कसं सामोरं जावं, म्हणजे काळ काम वेगाचं जे सूत्र आहे ते इथे तंत्र आणि वेग या दोन्हीच्या सूत्रांमध्ये कसं मांडता येईल समीर कर्वे? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं पत्रकारितेच्या मूल्यांविषयी आणि तंत्राविषयी तर म्हणजे वेग हवा, पत्रकारिता तो आत्मा आहे बरोबर, पण उतावळीपणा नको. अगदी वेग हवा पण उतावळीपणा नको. संवेदनशीलता तुम्हाला असली पाहिजे, बरोबर, त्याच्याशी फारकत घेऊन चालणार नाही. स्केप्टिसिझम ज्याला म्हणतात की आपण एखादी म्हणजे निरक्षीर विवेक, एखादी गोष्ट असेल तर ती आपण ती निरक्षीर विवेकाने स्केप्टिसिझम तपासली पाहिजे, पण त्याच्यामुळे हेटाळणी पण नको. म्हणजे किंवा सिनिकल म्हणजे इंग्रजीत थोडं सांगायचं स्केप्टिसिझम हवा पण सिनिसिझम नको, बरोबर असं पाहिजे. रोचकता आणि रंजकता हवी पण अतिरंजितपणा नको, बरोबर. त्याचप्रमाणे आपण न्यूआन्सेस ज्याला इंग्रजीत म्हणतात किंवा बारकावे त्याचे समजून घेणं याच्यासाठी तुमची कवाडं खुली पाहिजेत आणि तुम्ही तुमच्या म्हणजे मनात कुठल्याही प्रकारचे पूर्वग्रह नकोत. ते जर का असेल तर तुम्ही तुमचं स्वतःचं कन्व्हिक्शन किंवा आपण ज्याला म्हणू की तुमचा म्हणजे तुमचा ठाम विश्वास किंवा विचार एखाद्या विषयावरती एखाद्या वैचारिक बैठकीवरती असेल, तुमची काही स्वतःची मतं असतील, जरूर असावीत, का नाही असावीत ना. तुमची जडणघडण तशी झालेली असेल पण तुम्ही पूर्वग्रह दूषित असू नये. नक्कीच. आणि प्रत्येक ठिकाणी ते लावण्याची आवश्यकता नाही, तेवढं तटस्थ आपल्याला राहता आलं. हे सगळं जर का तुमची बैठक तयार झाली त्याच्यावरती जी इमारत उभी राहील तर ती तुमची तंत्र हे त्याच्यानंतर असणार आहे. बघा, याच्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यम आलं, म्हणजे त्याची आणि मूळ पत्रकारिताची छापील वृत्तपत्रात सुरू झाली. त्याच्यानंतर असं वाटलं होतं की याच्यात स्पर्धा निर्माण होईल का आणि वृत्तपत्र लिहायला जातील का, तर तसं काही झालं नाही. आदान प्रदान होत राहिलं आणि पत्रकारिता दोन्ही स्वरूपात बहरत राहिली.
नंतर ICT युग ज्याला म्हणून की इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हो. हे आलं, तर त्याच्यानंतर पण असं वाटत होतं की ऑनलाईन मीडिया, व्हॉट्सअप मीडिया, तरी मूळ पत्रकारिता प्रिंट पत्रकारिता कायम आहे. त्याचं कारणच आहे की इंग्रजी त्याला सिनर्जी म्हणतो, की आदान प्रदान वेगळ्या प्रकारचं ते वेगवेगळ्या माध्यमातून हातात हात घालून ते पुढे जातात, हातात हात घालून ते पुढे जातात, तरच ते शक्य आहे. पण तंत्र आलं आणि तंत्र कुशल झालो म्हणजे आपल्या सगळं आलं असं नव्हे. तर तुम्हाला मूळ मेथडॉलॉजी जी आहे, ऑब्जेक्टिव्हिटी, ती तुम्हाला म्हणजे कुठल्याही वस्तुनिष्ठता ती तुमच्या अंगी असली पाहिजे. आणि ते जर का असेल तर तुम्ही म्हणजे त्याच्यात पत्रकारितेत तुम्ही अधिक काही करू शकता. तुम्हाला सत्य बाहेर आणायचं आहे, तुम्हाला वेगळ्या समस्यांवर प्रकाश टाकायचा आहे. आपण एक आता आपण ऑपरेशन सिंदूरचा आपण आता अनुभव घेतला, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की ते फक्त वॉर आणि तिथे सीमेवरचं युद्ध किंवा सीमेवरचं युद्ध सुद्धा आता अलीकडच्या काळात तंत्रज्ञानानेच लढलं गेलं. पण त्याच्या पलीकडे तंत्रज्ञानाच्या बरोबरच तिथे सायकोलॉजिकल वॉरफेअरचाही भाग मोठा होता. आणि आजही जगात जे 2 दिवस मोठा उत्पात आपण जे तणाव जे झालेलं आहे, पूर्वी शीतयुद्ध होतं, त्याच्यानंतर छुपयुद्ध आलं आणि आता प्रत्यक्ष युद्ध परत त्याच्याकडे वाटचाल करू असं आपल्या काही वाटलं नव्हतं, पण आज ते झालंय. आणि ते तंत्रज्ञानावर आधारित युद्ध आहे आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानावर आधारितच त्या बातम्या सगळी सर्वदूर पोहोचणार आहेत. तर त्याच्यामध्ये तुमच्या ऑब्जेक्टिव्हिटीचा, तुमच्या वस्तुनिष्ठतेचा, तुमच्या मूळ पत्रकारितेच्या बैठकीचा हा खूप मोठा कस लागणार आहे. तर ह्याचा मेळ साधणं हे खूप अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. जागतिक पातळीवरती अनेक घटना ह्या दररोज घडत असतात, त्यालाही स्वतःचा असा एक वेग असतो. पण त्या सगळ्या वेगामध्ये पत्रकाराने कोणत्या पद्धतीनं आपला वेग ठेवावा, कारण जगात दर क्षणाक्षणाला काहीतरी घडतंय आणि प्रत्येक क्षण घेणं हे काही सामान्यपणे माणसाला शक्य नाहीये. तर त्याबाबत काय एक परिस्थिती कशी हाताळावी पत्रकार म्हणून? बरोबर. आपल्याला आत्ताच्या काळात हे खरं आहे की सेकंदागणिक काही ना काही बदलत आहे आणि त्यामुळे त्याची विश्वासार्हता पटवण्याला सुद्धा काही काळकाम वेगाच्या मग अशी तुम्ही जसं सांगितलं तसं त्याच्या मर्यादा असू शकतात. पण त्यामुळेच आपण प्रत्येक बाबतीत लोकांपर्यंत पोचवून, म्हणजे आता हा युद्धकाळ सांगितलं तर प्रत्यक्ष जेव्हा युद्ध भले एखादा सीमेवरती घडत असेल, पण इथे जर का तुम्ही आपल्या सैन्यांची जर का जमवाजमव इथे काही सुरू असेल तर त्याचं प्रत्यक्ष त्यावेळेला लोकांपर्यंत ते सर्वदून पोचवायला आवश्यक आहे का ते आपण ठरवलं पाहिजे. पण ह्याचा अर्थ माहिती द्यायची नाही का, तर माहिती द्यायची. प्रश्न विचारायचे नाहीत का, विचारायचे. आपण आपल्या करामधून जर का काही उभं राहत असेल, आपण काही जर का मोठी सामग्री खरेदी करत असतो तर तिथे प्रश्न विचारायचे नाहीत का, जरूर विचारायचे. पण मग अशी सांगितलं असं की ह्या आत्ताच्या काळात वेग वाढत असताना ह्याच्यापूर्वी आपण मानव यंत्राला शिकवत होता, यंत्र घडत होतो. आत्ताचा काळ आणि आपण आपली भिस्त ही ते सगळं असताना सुद्धा आपली भिस्त ही मेंदूवरती येते आपल्या, बरोबर. आणि आपण त्याच्यामुळे ऑथॉरिटी बनवतो की हे सगळं ठीक आहे, मोटार चालेल पण शेवटी मी चालू तशीच, बरोबर, असं आपल्याला वाटत होतं. ह्याच्या पुढच्या काळाने तेच पत्रकारितेला लागू होतो. पत्रकारिता हा सुद्धा समाजाचाच एक भाग आहे. तुम्ही, आम्ही, श्रोते, प्रेक्षक, वाचक हे सगळे आपण एकाच पातळीवर आहोत. पण आम्ही पत्रकारिता करताना आम्ही तुम्हाला अधिक काही श्रम घेऊन तुम्हाला वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करू. आमच्या लिखाणातनं तुमच्या समोर येऊ. कोणी जर का ऑडिओ व्हिज्युअल माध्यमात, दृकश्राव्य माध्यमात असेल तर ते तुम्हाला तुमच्यापर्यंत बातमी पोहोचवेल. आता झालेलं असे की यंत्राला आपण मेंदू दिलेला आहे, कृत्रिम प्रज्ञा, बरोबर. तर त्याच्यामुळे आता कसं आहे की यंत्र, पण त्याला भावभावना नाहीयेत सध्या तरी नाहीयेत. तर आता हा मेळ साधणं आणि त्यामुळे त्या भावनांचा विचार करून, आता याच्यापूर्वी म्हणजे प्राणी आणि यंत्र त्याच्यावर आपण आपल्याकडे त्यात वेगळं काय होतं, तर आपल्याकडे विचार होते, आपल्याकडे भावना होत्या, आपल्याकडे मेंदू होता. आता ह्या सगळ्या गोष्टी प्राणी सुद्धा आता आपल्या रिस्पॉन्ड करतात, प्रतिक्रिया देतात, त्यांच्या पुढे भावना आपल्या जाणवतात. त्याचप्रमाणे यंत्रामध्ये सुद्धा मेंदू तिथे आलेला आहे. कदाचित त्याला जर का भावभावना आल्या तर काय घडेल. तर हे सगळं पत्रकार म्हणून आपण त्याच्या आतमध्ये असताना, आपण पत्रकार म्हणून वेगळ्या अक्षावरून विचार करताना आपल्या हा सगळा विचार करायचा आहे. विज्ञान तंत्रज्ञान, पूर्वी आपण म्हणतो की शाप की वरदान, हा आपण निबंध लिहायचो शाळेमध्ये. आता हे वरदान ठरायचं असेल तर पत्रकारितेला एक मोठी भूमिका आहे. आणि राजकीय पातळीवर तर आपण काम करतोच आहोत, सगळेजण अनेक गोष्टी करतात. पण ही सगळी मोठी आव्हानं आहेत आणि ती आपण हॉरिझॉन्टली म्हणतो की त्या प्रकारे त्याचं व्यापकत्व वाढलेलं आहे. नक्कीच. जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले होते की निर्णय चूक की बरोबर हे तुमची कृती ठरवते, की तो निर्णय चूक आहे की बरोबर आहे. तसंच या तंत्रज्ञानाचं आहे. अजिंक्य गोळे आपल्याशी बदलापूरून संवाद साधतायत. नमस्कार.
नमस्कार. मला असं विचारायचं आहे की स्थानिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी कला संगमाची भूमिका काय असेल याविषयी काय सांगणार? स्थानिक हो. कलेला कशा पद्धतीने कला संगम मधून हो. प्रोत्साहन दिलं जाईल? नक्कीच बदलापूरचे श्री गोळे आहेत, त्यांचं पण सामाजिक कार्य आहे. ते आम्ही बऱ्याच रक्तदान वगैरे म्हणजे मी बहुतेक चुकत नसेल तर त्यांचं रक्तदान गोळे आणि या क्षेत्रात फाउंडेशन कार्य आहे, त्यांचं त्या कार्य छोट्याच्या कामे. तर ते आम्ही आमच्या पुरवण्यांमधनं लोकांपर्यंत पोहोचवत असतो, लोकांना उद्युक्त करत असतो की अशा कार्यात तुम्ही सहभाग घ्या. त्याचप्रमाणे आम्ही कधी याच वर्षी आम्ही बदलापूरला काही कलावंत तिथे गप्पा मारायला लोकांशी गेले, तर त्यांना बदलापूरपासून लोकल प्रवास करून इथे यायला दरवेळेला जमत नाही हो. आणि शक्य नसतं म्हणजे पण तरी सुद्धा तिथे अनेक ते तिथे त्या भागामध्ये कला टिकून असतात, तर त्यांच्याशी आम्ही बदलापूरला यावेळेला संवाद ठेवला होता. आणि कला संगम मध्ये सुद्धा बदलापूर, शहापूर, मुरबाड, वसई, पालघर, इथे कर्जत, अलिबाग अशा वेगळ्या क्षेत्रांमधनं कलावंत सहभागी झाले होते. याचा मला खूप विशेषत्वाने उल्लेख करावा असं मला वाटतं. वाटतं जे शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन होतं तेही बरोबर, ते बदलापूरच्या बदलापूरमधनं संदर्भात होतं. हो होतं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर मला असं वाटतं हा दुतर्फा संवाद ह्या सर्व भागांशी, हा महामुंबई आपण जे क्षेत्र म्हणतो, तर तिथे ही सगळी जी ग्रामीण पूर्वी म्हणायचो आपण, पण ग्रामीणकडून आपण आता शहरांकडे वाटचाल करतोय, तर ती व्यवस्था साकारण्यासाठी आम्हीही त्याचा एक भाग आहोत आणि त्याच्यामुळे हे आदानप्रदान, ही देवाणघेवाण अशा प्रकारचं सुरूच राहील. नक्कीच. आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही सतत उल्लेख करताय की तरुण मंडळी तुमच्याशी अनेक जोडली जातात. मग ते कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून असतील किंवा वेगवेगळ्या महाविद्यालयातले विद्यार्थी आलेले असतील, पण ह्या सगळ्यामध्ये तरुण पिढी ज्या वेळेला पत्रकारितेकडे येऊ पाहते किंवा ती येते, वेगवेगळ्या माध्यमातून येते, तर ती येत असताना त्यांनी कोणती त्यांची मूळ बैठक केली पाहिजे आणि कोणती गोष्टही त्यांनी समजूनच घेतल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टीचं भान ठेवून त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलं पाहिजे? समीर कर्वे. चांगला प्रश्न आहे. आम्ही पण जे काही तयार झालो ते आमच्या पूर्वसुरींनी, आमच्या सर्व माजी संपादकांनी एक वाट घालून, अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत. आणि मगाशी आपण हा तर कला संगम म्हणतो, आमचे ज्येष्ठ पत्रकार म्हणजे वाचक चळवळ रुजवणारे दिनकर गांगल यांनी संस्कृतीकरण असा एक शब्द रूढ करून दिला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये असताना, आणि नंतर त्यांनी त्यांचं ते एक इप्सित म्हणलं. तर ते राजकारण कोणी करतं, कोणी समाजकारण करतं, तर संस्कृतीकरण असलं पाहिजे. तर हा एक म्हणजे आपण कला संगमच्या निमित्ताने बोलतोय म्हणून हे सांगतो. बाकी तुम्ही विचारत असं की पत्रकारांनी याच्या पुढे करताना आता ह्या सर्वांनी आमची वाट सुकर करून दिली. आता ह्याच्या पुढच्या काळात फक्त वयाने ती व्यक्ती मोठी म्हणून पत्रकार म्हणून ती आम्हाला काही शिकवेल असं नसेल. याच्या पुढचे गुरु जे असतील ते कदाचित वयाने लहान असतील आणि ते आम्हाला शिकवतील, कारण त्यांच्या हाती कौशल्य आहे. नक्कीच. पण ही जी वाट सगळी तयार करून दिली त्याचं आपण बांधिलकी त्याची मानली पाहिजे. आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये अशाच एका अत्यंत तरुणाकडून परवा एक वाक्य शिकलो, ते मला इथे उद्धृत करायला आवडेल की आत्ता जे नवीन तंत्रज्ञान येत आहे, नवीन सगळं म्हणजे सगळे वारे वाहतात आणि वेग वाढतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही बेरोजगार व्हाल का त्या तंत्रामुळे? तर नाही. पण तुम्ही अनएम्प्लॉयबल ठरू नये याची चिंता आपण केली पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपल्याला आपली क्षमता, आपली स्किल्स, कौशल्य ही वाढवण्यासाठी आपले सगळे काननाक टोळे आपण सगळे उघडे ठेवून आपण सर्व बाजूनी आपल्याला अधिकाधिक आपल्या क्षमतांचा विकास करण्यासाठी, आणि ते त्यांनीच नवीन व्यक्तींनीच कशाला, मी तर म्हणेन आम्ही पण शिकलं पाहिजे आणि आम्ही पण जर का आपण उत्क्रांत होत राहिलं पाहिजे, बरोबर, तरच आपण टिकून राहू आणि आपण काहीतरी प्रागतिक समाज घडवू शकू असं मला वाटतं. थोडे मोठे शब्द होतील मला असं वाटतं, पण ते खरे आहेत, फार उपदेश करत नाही, पण हे शब्द आवश्यक आहेत असं मला वाटतं. नाही, आणि ते प्रवाही असण्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे की आपण जोपर्यंत प्रवाही राहत नाही तोपर्यंत आपल्याला नवनवीन गोष्टी समजत नाहीत. तर हा संवाद जो आहे तो आपण असाच पुढे चालू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर पाहत राहा फक्त हॅलो सह्याद्री. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो सह्याद्रीमध्ये. आज आपण कला संगमच्या निमित्तानं कशा पद्धतीनं पत्रकारांनी ह्या सगळ्या बाबतीतलं धोरण ठेवलं पाहिजे, पत्रकार होताना कोणत्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे, या सगळ्याबद्दल विस्तृतपणे समीर कर्वे आपल्याशी संवाद साधतायत. भविष्यकाळ, भूतकाळ आणि ह्या सगळ्याचा दुवा साधणारा वर्तमान काळ. तर ह्या तिन्ही काळांमध्ये वावरत असताना
पत्रकारांनी कोणत्या गोष्टीचा अभ्यास करावा भूतकाळात घडून गेलेल्या, कोणत्या गोष्टींचा विचार करावा भविष्यकाळात घडणाऱ्या, आणि वर्तमान काळात कशा पद्धतीने कृती असली पाहिजे की ज्यातून भविष्यकाळात आपला अभ्यास कोणीतरी करावा असं काहीतरी निर्माण होईल. बरं, मी खूप एवढी ऑथॉरिटी आहे असं मी म्हणणार नाही, पण तरी अनुभवातनं काही गोष्टी 30 नक्कीच सांगू वर्षाहून अधिक शकेन. असल्यामुळे सांगू शकता. बरं. भूतकाळ आणि वर्तमान आणि भविष्य, मग अशी सांगितलं असं की साधारण 47 आपण आधी म्हटले की भूतकाळ म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पत्रकारांची मोठी लढाई होती, त्यांनी एक मार्ग आखून दिला आणि मोठं योगदान पत्रकारांनी त्याच्यामध्ये केलं. नंतर जर का पुढचा कालखंड आपण बघितला तर एक गरिबी हटाव आणि दारिद्र्य निर्मूलन म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ जो होता तो त्याच्यासाठी आपली लढाई सुरू होती. जनजागृती आणि चित्रपट आपण जर का बघितले तरी राज कपूर आणि हे पण जर का बघितलं तर म्हणजे गरीब आणि तो एखाद्या सत्ता संघर्ष आणि पॉवर संघर्ष ज्याला म्हणतो आपण. तर आणीबाणीचा काळ सगळ्यांनी तो अनुभवला की त्याच्या आपल्या म्हणजे अभिव्यक्तीसाठी आपली लढाई होती, तो अनुभवला आणि त्याच्या विरोधात सगळेजण उभे टाकले होते. त्याच्यानंतर 90चं आर्थिक उदारीकरणाचं धोरण आलं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की काही वस्तू स्वस्तच होऊ शकतात बजेटनंतर, असं सगळं, आणि आर्थिक क्षेत्रामध्ये खूप मोठे वारे तिथे वाहत होते. तर तो सगळा आपण भाग बघितला आणि त्याच्यानंतरच्या जी भीती होती काही त्याच्यामुळे आपण आपले उद्योजक आणि त्यांच्यावर संकट येईल का वगैरे, तर तसं नव्हतं. ते लायसन्स राज वगैरे संपून एका वेगळ्या लाटेवर आपण स्वार झालो. इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, त्याच्यातनं खाजगी वाहिन्या येऊ लागल्या. तर मोठ्या पत्रकारिते अनेक वृत्तपत्र अनेक तुम्ही बघितली असेल तर अनेक वृत्तपत्रांची संख्या पण वाढली आणि घेणाऱ्यांची पण संख्या वाढली की आज एकच वृत्तपत्र होतं तिथे आपण 3-3, 4-4 वृत्तपत्र लोक वाचतायत घेतात. ही खूपच चांगली, म्हणजे विदेशातल्या लोकांना असं वाटतं तुमच्याकडे वृत्तपत्र लोक चांगली वाचतात, ही त्यांच्या दृष्टीने खूप सकारात्मक अशी त्यांना गोष्ट वाटते. तर ही चांगली गोष्ट आहे. 2000 सालानंतर ICT युग मगाशी मी उल्लेख केला होता त्याप्रमाणे ते आलं आणि आता वेग खूप वाढलेला आहे. आता भूतकाळ आणि भविष्यकाळ म्हणजे भूतकाळमध्ये वर्तमान काळ लागतो आणि भविष्यकाळ पण, तर ते जोडून घेताना आपलं कर्तव्य की आपण ज्या मातीत रुजलो आणि जी रूट्स आपली जी आहेत तर ती पाळामुळे आपल्याला घट्ट कायम ठेवली पाहिजेत, पक्की ठेवली पाहिजेत. त्याच्यासाठी आपण सतत झगडलं पाहिजे. त्याचप्रमाणे जुन्यांनी पण असा अट्टहास नाही ठेवता कामा नये. आपण मगाशी संस्था, संघटना, कला या सर्व बाबतीत आपण बोलतो. मोठे कलाकार असतात काही, पण त्यांनी पण नवीन सर्वांना आणि अनेकांनी ज्या संस्था, कलाकार यांनी नव्या रक्ताला, नव्या चैतन्यदायी अशा तरुणांना वाट करून दिली, त्या संस्था, त्या संघटना, त्या व्यक्ती, त्या आपण म्हणू की ते समूह हे टिकून राहिले काळाच्या ओघात. त्यांची वाट प्रशस्त झाली नाही तर मग बाकीचे काळाच्या ओघात मागे पडले. तर तसं होऊ नये. आणि हे आपण जे आपण काही करतोय तर पत्रकारांना काही मला काही सांगताना असं नक्की वाटेल की ठीक आहे, पूर्वी फक्त म्हणजे एखादी झोळी घेऊन पत्रकार यायचे, त्यांना कसं आपल्याला उदरनिर्वाह कसा चालवायचा, कारण त्यांचं इप्सित हे फक्त समाज परिवर्तन हेच होतं. आज अनेक मुलं करिअर करतायत, ते चांगल्या अत्यंत उत्तमोत्तम अशा संस्थांमधनं काही लक्ष रुपये अशा प्रकारची फी असताना सुद्धा ती देऊन सुद्धा शिकून घेत आहेत आणि त्याच्यामध्ये वावरतात आणि चांगलं प्रशिक्षण घेऊन येतात. मनाची गोष्ट आहे की अनेक चांगल्या ठिकाणी जात आहेत. तर ते केल्यानंतर आपली जी सामाजिक जबाबदारी, म्हणजे आज तुम्हाला वेतन चांगलं मिळेल त्याच्यासाठी नाही, तुम्ही वाहन स्वतःचं घेऊ शकाल, स्वतःचं घर करू शकाल, ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. तुमचं जीवनशैली चांगली होईल. पण त्याचबरोबर तुमचं जे सामाजिक कर्तव्य आहे त्याला तुम्ही विसरता नाही कामा. त्यामुळे ते आपलं अत्यंत मोठं तुमचं कर्तव्य आहे. तर त्याला आपण न विसरता एक स्वतःची सामाजिक जबाबदारी कायम तुम्ही पार पाडत राहिली पाहिजे. आणि चांगला प्रागतिक आपला समाज आपण जो म्हणतो तो जर का करायचा असेल आपल्या, तर एवढं होऊ नये की आपण भूतकाळातनं भविष्याकडे चाललोय पण त्या वाटेवर आपण परत महिलांवरचे अत्याचार आणि अशा आपण स्त्रीभ्रूण हत्या ह्या गोष्टींवरती आजही आपल्याला लिहायला लागावं आणि त्या बातम्या म्हणजे त्याच्यावरती आपल्याला प्रकाश टाकायला लागावा, असं व्हायला लागू नये. कारण त्या रूढी, ज्या परंपरा, ज्या आपण रूढी आहेत, अनिष्ट रूढी आपण म्हणून त्याला, त्या आता दूर व्हायला पाहिजेत. त्याच्यामध्ये आपण अडकून नाही पडता मेहनत केली तर ती आपल्याला जोरकसपणे आपल्या त्या गोष्टी दूर करायला. ती भ्रष्टाचार एक मोठं आपल्या पुढे संकट आहे की जळी स्थळी कष्टी पाषाणी. आपल्याला वाटतं की लोकांना पैसे दिल्यानंतरच काम होतं, असा जो लोकांच्या मनात समज रूढ होऊ पाहतोय. तर ते त्याच्याबद्दल आपल्या मोठी लढाई आपल्याला लढायची.
आणि आणि मला ती वाटतं ते समाज मोठं पातळीवर लढली गेली तर ती अधिक यशस्वी लढली होईल. गेली तर ती यशस्वी होईल. आणि आज आपण बघतो की लाचखोरीच्यावर किती घटनांसारख्या आम्हाला हो, बातम्या द्यायला खरंच लागतात आहे. आणि किती अपघात असतात, किती क्राईम आपण जेवढं म्हणू तेवढं, तर खूप आहेत. त्या न होता आपल्याला त्याच्यावरती आपल्याला प्रकाश टाकायला लागेल, तर ती मोठी आपली लढाई आहे. म्हणजे एक समाजाचं छान प्रसन्न असं वातावरण आपल्याला जर का सातत्यानं त्याच्यावरती प्रकाश टाकायला लागला तर ती नक्कीच आनंददायी आणि नक्कीच. आवडणारी गोष्ट असेल. नक्कीच. ह्या सगळ्याबरोबरच आज तुम्ही खूप छान पद्धतीनं पत्रकारिता करत असताना कोणती काळजी घ्यायला हवी, पत्रकारिता करणं म्हणजे कोणती जबाबदारी आहे आणि अगदी कशा पद्धतीने तरुण मंडळींनी ह्यात यावं हे सगळं सांगितलं. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल समीर कर्वे? समाज आपण म्हणतो की भारत एक शक्ती, आता म्हणजे आपण देशाकडे जर का आलो तर हो. एक मोठी शक्ती उदयास येते आहे. अनेक म्हणजे आपण आज जर का पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होते. आज आपण किती म्हणजे 20 मिनिटाच्या आणि 10 मिनिटाच्या अंतरात आपण म्हणजे अनेक मोठा पल्ला गाठू शकतो. हो. तर हे करताना आपल्याला पर्यावरण पण जपायचं आहे, समाज पण जपायचा आहे, आपल्याला परस्पर आपले संबंध आपल्याला चांगले टिकवायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माध्यम तुमच्याकडे आहे, माझ्याकडे, सर्वांकडे. तर ते हे आपल्याला एकमेकांच्या संवादाचं ते माध्यम घडलं पाहिजे. आमच्या पुरवणीचं नाव ही संवाद पुरवणी आहे. तर तो संवाद असा निरंतर आपल्या सुरू राहिला पाहिजे आणि त्याच्यामुळे तरुणांनी पण आणि सर्वांनीच आपण एकमेकांच्या मनात डोकवून हा जर का संवाद अशा प्रकारचा अधिक प्रगल्भ केला आणि त्याच्यावरून आपण वाटचाल केली, तर मला असं वाटतं की आपल्याला असं वाटतं की आपण इथे का राहावं भारतात, त्याचं बरोबर. उत्तर आपल्याला मिळेल असं मला वाटतं. नक्कीच. आणि एकूणच तुम्ही जे सगळं सांगितलं त्यामध्ये एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हणत खरंच समाजातल्या प्रत्येक घटकांनी, भारत देशातल्या प्रत्येक नागरिकांनी जर का एकमेकांना मदत केली आणि जी आपण शाळेत प्रतिज्ञा म्हणत होतो, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर ह्या भावनेतनं जर का आपण काम केलं तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होईल. आणि हा फायदा होत असताना पत्रकार म्हणून तुमची असणारी जबाबदारी ही खरंच खूप महत्त्वाची आहे. बदलतं तंत्रज्ञान तुम्हीही शिकत आहात आणि तुम्ही जो बोलताना एक उल्लेख केला त्याबद्दल मला सांगायला नक्कीच आवडेल की तंत्रज्ञान बदलतंय, प्रत्येकाच्या हातात तंत्रज्ञान येतंय, पण त्याचा आपण वापर कसा करतोय हेही खूप महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्याच एकूण बाजूंवरती आपण आज छान प्रकाश टाकलात. दूरदर्शन परिवारातर्फे मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते आणि हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आलात त्याकरताही मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.